केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशन टॉपिकमधला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट हा पॉईंट बघतोय आणि त्याच्यामधला हा 12 नंबरचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करतोय. तर गिवन बघा बरं, गिवनमध्ये काय काय सांगितले बघून घ्या. दोन मासवाल्या टर्म शोधायच्या आहेत बघा बरं, एक आणि ह्या दोन ग्रॅमवाल्या दोन्ही लिहून घ्यायच्या. 15.84 ग्रॅम आणि ही किती आहे बघा बरं, 0.105 ग्रॅम. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जो जास्त असतो तो W1, जो कमी असतो तो W2. आता यांनी काय म्हटलं बघा, त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट 1 जास्त आहे सॉल्व्हंटपेक्षा. 1 जास्त आहे तर तुम्ही समजून जायचं इथं डायरेक्ट डेल्टा TB त्यांनी दिला आहे. दोन सॉल्व्हंट आणि सोल्युशनमधल्या बॉइलिंग पॉईंटमधला फरक त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. त्यामुळं तुम्ही हा पॉईंट 1 डायरेक्ट लिहू शकताय. पण त्यांनी पुढं काय म्हटलं आहे बघा, इथर हा सॉल्व्हंट आहे तिथं. व्हॉट इज द मोलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स, म्हणजेच कोण M2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला KB पण दिला आहे त्यांनी. KB किती दिला आहे, 2.16 दिला आहे. मग फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला मगाचाच आपल्याला वापरायचा आहे. M2 इज इक्वल्स टू काय वापरणार, KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB इंटू W1. कॅल्क्युलेशन स्टार्ट करणार आहे. M2 इज इक्वल्स टू KB किती आहे बघा आपला 2.16, W2 किती आहे 0.105 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB किती आहे बघा बरं 0.1 इंटू तुमचा W1 किती आहे 15.84. आता काही गोष्टी आहेत तुम्ही समजून घ्या. हे तुम्हाला जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं केलेलं बरं होईल कधी पण. तुम्ही काय करा, तुम्हाला कळत नसेल तर मी समजावून सांगतो बघा. आता इथं हे 2.16 मी असंच लिहितो. ॲक्च्युली ह्याच्यासाठी वेळ घालवायला नको, पण तुम्ही हे 1000 आहे ना, 1000 लिहिण्यापेक्षा 10⁻³ लिहिलं तरी चालते. बघा पॉईंट इथं होता 1 2 3, 1 × 10⁻³ असं केलं तरी चालतंय. इथं पॉईंट एक पुढे सरकूया आपण. बघा बरं काय आलं, 1 × 10⁻⁻1 आला इंटू 15.84. आता -1 जर वर गेला तर काय होतो, +1 होतो. म्हणजेच काय होतं बघा बरं 2.16 इंटू 0.105 इंटू 10⁻⁴ असं पण चालतंय. आता हा एक काय ठेवला काय नाही ठेवला काय फरक पडत नाही. 0.84 10⁻⁴ म्हणजेच काय, तर तुम्ही याचं 4 पॉईंट इकडे सरकवा किंवा याचे 4 पॉईंट इकडे सरकवा चालेल. कसं आहे, अजून एक पद्धत आहे, खूप प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. आपला एकच उद्देश आहे की बाबा हे एवढ्या सगळ्या टर्मचे लॉग बघण्यापेक्षा आपल्याला कमीत कमी लॉग बघायला लागण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे थोडंसं सॉर्ट आउट करून घ्यायचं. मग हे काय करतो बघा, 2.16 गुणिले इथं बघा 105 बघा पॉईंट इथं आहे का, बघा 1 2 3 घरं पुढे सरकवला, अजून 4 घरं पुढे सरकवला. बघा पॉईंट इथं होता 1च्या आधी 1 2 3 4 पुढे सरकवला, म्हणजे 10⁻⁴ निघून गेला 15.84. असं पण चालू शकतंय. आता मी ह्या सगळ्यांचे लॉग बघतो. इथे 1ला पॉईंट नाही बरं का, नाही तुम्ही पॉईंट लिहिशीला 10 50. आता हा हे आहे, इथं कन्फ्युजन नको, मी अनेकदा लिहितो 10 50. हां, ह्याचा कॅरेस्टिक किती होतोय 0.21चा आपल्याला 6मध्ये लॉग बघायचा आहे. तर 21चा 6मध्ये लॉग बघा बरं, 21चा 6मध्ये लॉग. तर 21चा 6मध्ये लॉग आहे, 21चा 6मध्ये लॉग 33.45. 33.45. परत 3 पॉईंट 10चा 5मध्ये लॉग, 10चा 5मध्ये लॉग 0 2 12 0 2 12. ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. का तर मल्टिप्लिकेशन 5 6 7 1 5 3 आणि 2 5 3.3 वजा याचा किती कॅस्टिक येतो 1 पॉईंट. 15चा 8 4मध्ये 15 कुठे आहे बघा बरं, 15चा 8 4मध्ये किती आहे 11 87 88 98 19 98. 17तनं 8 गेले 9 आले, 14तनं 9 गेले 5 आले, परत 14तनं 9 गेले 5 आले, परत 2तनं 1 गेला 1 आला, 3तनं 1 गेला 2 आले. याचा काय बघायचा, अँटीलॉग बघायचा. 15चा 5 9मध्ये अँटीलॉग बघावं लागेल. 15चा 5 9मध्ये किती येतोय 3, म्हणजे 30 31 32 14 32. 2 पॉईंट म्हणजे बघा इथं बोट ठेवायचं 1 आणि 2 143.2 143.2 ग्रॅम पर मोल. हे काय आलं आपलं आता M2 आला. संपला. थँक्यू.